प्रवेश झालेले आहेत. कोण कोण प्रमुख नेत्यांनी आज प्रवेश केला? आज आपल्या नाशिक शिवसेनेमध्ये माननीय सुमनताई सोनवणे, कैलासजी आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महिला आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र पण त्या ठिकाणी दिलेली आहे. युती संदर्भात काय चर्चा चालू आहे? कैलास मुखेयांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये वाढलेली आहे. त्यांच्या असंख्य युवकांचं मोठं पाठबळ असं त्यांच्या ताकदीचा उपयोग आपण कशा प्रकारे करणार? योग्य प्रकारे करू. नाशिकमध्ये अजित पवार आणि आपली युती झाल्याची चर्चा आहे. आज बैठकी झाली, काय नक्की घडलं? माननीय मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेब, माननीय आमदार खोसकर साहेब, माननीय आमदार सरोजताई, माननीय समीरजी भुजबळ यांच्याकडून निरोप असल्याच्या नंतर मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे. काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे. 70-30चा फॉर्म्युला टाकलाय असं आता फॉर्म्युला वगैरे असा काही विषय नाही. नाशिकच्या एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आम्ही केलेली आहे. भाजप सोबळावर लढणार काय? भाजप सोबळावर लढणार हे मी कसं काय सांगतो? आम्ही युतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की यापूर्वीच युतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे आम्ही मागणी करू. युती कोणासोबत होणार आहे? भाजपसोबत होणार आहे की राष्ट्रवादी सोबत होणार आहे? आताच्या घडीला तर महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्षांचे लोक आहोत. निश्चितपणे यापूर्वी भारतीय जनता पक्षाची चर्चा करीत असताना आम्ही 50 जागांची मागणी केली होती आणि शेवटी आम्ही 45 जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे. शेवटचा आकडा त्यांनी काय दिला होता? 30-32 जागांचा त्यांनी एकत्र सांगण्यात आला. तो आकडा काही मी बोलू इच्छितो. दादा, काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची एकच मागणी भाजप सोबत करता राष्ट्रवादी नाही मागणी वगैरे असा विषय नाही. आता प्रत्येकाच्या काही भावना असतात, परंतु माननीय नरहरी झिरवाळ साहेब सन्माननीय मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडनं सूचना आल्याच्या नंतर भेटणं, चर्चा करणं एक कार्यकर्ता मित्र म्हणून मला वाटतं की आमची जबाबदारी आहे, म्हणून आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आजच्या बैठकीत काही निर्णय झालाय का? निर्णय झालेला नाही, चर्चा झालेली आहे. पण मग आता पुढे तुम्ही राष्ट्रवादी सोबत कायम राहणार की भाजपला पण घेणार? जे काही घडेल ते तुम्हाला सांगू. भाजपला टाळून का बरं तुम्ही दोघं भाजपला टाळतो? मी आपल्याला सांगितलं ना की 50 जागांची मागणी केली होती, 45 जागा शेवटी आम्ही विनंती केलेली आहे. वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. वरिष्ठ पातळीवरनं जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढे मार्गक्रमण करू. पण मग तुम्ही दोन्ही बाजूला प्रयत्न करताय? दोन्ही बाजूला प्रयत्न करणं हा विषय नाही. राजकारण हाच काही 100% विषय नसतो. आज जर सन्माननीय मंत्री महोदय ते आहेत, सन्माननीय आमदार महोदय आहेत आणि शेवटी आपण सगळे नाशिक हे निवडणुका आज आहेत, उद्यापर्यंत आपण सोबतच आहोत, तर आम्ही चर्चा केली. वस्तुस्थिती आम्ही काही नाकारलं नाही.
तुम्ही किती जागांची मागणी केली आत्ताची चर्चा राष्ट्रवादी सोबत? जागेंच्या आकडेवारी वगैरे इतकं नाही गेलो. कशा पद्धतीने बाबा आता नाशिकमध्ये या निवडणुका होत आहे चर्चा केलेली आहे. पण हीच राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडे पण प्रस्ताव देते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ठाकरे गटाला पण प्रस्ताव दिलेला आहे की आम्हाला मला त्या संदर्भाची माहिती नाही. आज आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती होते. तर पोलीस स्टेशनची पाहणी केली, कार्यकर्ता मेळावा घेतलेला आहे, जोरदार टीका केलेली आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र आलेत. आता महापालिकेवर आमचाच भगवा पडतील असं त्यांनी. पहिली गोष्ट तर त्यांना नाशिकची किती वर्षानंतर आठवण झाली आहे का नाही. आपल्याकडे कदाचित रेकॉर्ड असेल तर आपण शोधा. कदाचित आता निवडणुका आल्या आणि ज्या पद्धतीने त्यांच्याच पक्षाच्या काही लोकांनी त्यांचं युती झाल्याच्या नंतर जल्लोष केला आणि दुसऱ्याच दिवशी जल्लोष करणारे भारतीय जनता पक्षात गेले. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मालेगावचं काय झालं? मालेगावमध्ये आपण स्वबळावर लढणार आहात. मालेगावमध्ये पण आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. ज्या पद्धतीने निर्णय होईल आपल्या माध्यमातून सांगू. पण काय म्हणजे कुठपर्यंत चर्चा आलेली? आता 2च दिवस राहिले अर्ज भरण्यासाठी. या 2 दिवसातच निर्णय होईल. आता तुमचं एबी फॉर्मचं वाटप कधीपासून? मला वाटतं की या 2 दिवसामध्ये या सर्व आणि शिवसेनाच काय प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी या सगळ्या पूर्तता पूर्ण करते. पण शेवटचे 2 दिवस आहेत. उमेदवारांमध्ये कसं संभ्रम बघायला मिळतोय. 2 दिवसात कसं करणार? कुठे उमेदवार पळून जाऊ नये, बंडखोरी होऊ नये म्हणून एक खबरदारी घेत आहे. सगळे उमेदवार पण समजदार आहेत. फॉर्म भरण्याच्या ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची असते तो प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी करतो आहे. जिथपर्यंत शिवसेनेचा विषय आहे तर कायदेशीर मार्गदर्शन पण फॉर्म भरण्याच्या संदर्भात इथे केलं जात आहे. दादा, नाशिकच्या बाबतीत भाजप तुम्हाला घ्यायला तयार नाही आणि तुमची शिवसेना आहे ती फरफटत नाही. चालली या क्षणाला तयार नाही किंवा फरफटत जातो आहे असं तर काय आम्ही बोलणार नाही. मला वाटतं की वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. थँक्यू.